झाला पाहिजे सामना ही विनंती असेल. जशी फिल्डिंग लागेल बघा 5 मिनिटं घेतली जात आहेत. सो 5 मिनिटं देखील आपल्यासाठी भरपूर आहेत. नेमो आणि बाला असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती डॉट बॉल. चांगली गोलंदाजी गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग लाजवाब, फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील. हा रिव्ह्यू आहे, रनआउट साठी रिव्ह्यू आहे. एकच रिव्ह्यू हा चालेल. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यामुळे आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. धावसंख्या फलकावरती 2 पाहायला मिळेल. व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकेल 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती आहेत. पुढील मॅच दोन्ही टीम्स, पुढील मॅचचे दोन्ही संघ शिवप्रेमी आणि ग्रँड मास्टर टॉस साठी या. मिड मॅच मध्ये टॉस झाला नाही तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. शिवप्रेमी आणि ग्रँड मास्टर. धावसंख्या फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती फार चांगली फिल्डिंगचा एफर्ट, फार लाजवाब एफर्ट पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय सातत्याने पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा रन आउटचा प्रयत्न, मात्र थ्रो खराब आहे थोडासा आणि त्याला अनुषंगून धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती. पुढील मॅच शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघ फाईट करेल ग्रँड मास्टर या संघासमोर. ओव्हर नंबर 2 मध्ये नागेश पाहायला मिळतील.
नागेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. बघूया या ओव्हर मध्ये नागेश कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. फक्त दिशा दाखवली आहे, दिशा दाखवली, सिंगल ऍड होईल आणि फलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. नागेश एक जबरदस्त गोलंदाज आहेत, त्याचं प्रात्यक्षिक ते मैदानावरती देत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग मैदानावरती आपण पाहू शकतो. धावफलक 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक चांगला स्ट्रोक, चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल. 10 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल. 12 या आकड्यावर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नागेश बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. पुन्हा एकदा पाहायला मिळेल मैदानावरती सिंगल ऍड होईल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. चावण पोचलंय 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मयूर पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये मयूर आपल्याला पाहायला मिळतात. विशाल कितवी मॅच आहे? 9वी. कुठे जाऊ नको का, लगेच मॅच होणार आहे तुझी. 9वी आहे ना, आता होईल. विशालची काल भरपूर मोठी बोली लागली होती. जवळपास 20,000 प्लस मध्ये विशाल गेला, पण तो त्याच्या चेहऱ्यावरचा जो हास होता, स्मित हास्य होतं, तेच बंद झालं. कारण ज्या संघामध्ये त्याला जायचं होतं त्या संघामध्ये त्याला जाता आलं नाही. मात्र ज्या संघामध्ये आता तो गेलाय, चांगला खेळ दाखवू. धावसंख्या फलकावरती आपल्याला 13. 1 या 14 पाहायला मिळेल. 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि विकेट, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतोय. 14 आकड्यावरती अजून एक धक्का बसतोय. ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाचं विवरण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली.
स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला आणि फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळेल साहिल यांच्या वतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. धावसंख्या 15. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. स्ट्रोक जबरदस्त, बॉल सीमा पार, चौकार. सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, बॉल सीमा रेषा पार, चौकार. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. शिवप्रेमी विपक्ष ग्रँड मास्टर अशी लढत. महेश पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावर 25. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26-26. आमचे जवळचे मित्र पथू पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. पथू वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं. इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. बरीच चर्चा आहे पथू यांची. आज बघूया खेळ कसा राहतोय. पथू पाटील म्हटलं तर एक जबरदस्त खेळाडू. सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा धावसंख्या फलकावरती 27. अजून एक जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमा पार. निमो मैदानावरती काय कामगिरी जबरदस्त करतोय. इंडिव्हिज्युअल 15 धाब्यांवरती तो बॅटिंग करतोय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 31. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमने कमीत कमी 2.5 तास प्रॅक्टिस केली आहे. सकाळच्या 17 पासून 7 वाजता येऊनच उभे होते. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. हरीशदादा केणे साहेब ज्यांनी हा ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेल हरीशदादा केणे साहेबांना, दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत.
फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकलाय डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. हरेश दादा केणे साहेबांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 40+ क्रिकेट मधील एक नामवंत ख्यातनाम खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे पिंट्या दादा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना प्रेमाने पिंट्या दादा म्हणतात, असे हरेश दादा केणे साहेबांना विनंती करेल या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 40+ क्रिकेट मधील वन ऑफ द लेजेंड प्लेअर, वन ऑफ द ग्रेट प्लेअर हरेश दादा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. +40 क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत 2 टू व्हीलर बाइक्स आणि 2 शतकीय खेळी, 2 सेंचुरीज ज्यांच्या नावावरती आहेत असे हरेश दादा, आणि 21 चेंडूंमध्ये शतक मारलं होतं असे हरेश दादा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टेनिस क्रिकेटचे पिंट्या दादा उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. चला लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. भरपूर उशीर केला जातोय, पंच प्लीज ताकीद द्यायची आपण, कारण भरपूर उशीर केला जातोय. टायमर लावा, टायमर लावा. जीवन A1 जीवन मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या समवेत योगेश पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर बाळा. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सामन्याला होती सुरुवात पुन्हा एकदा सेकंड इनिंगला. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल घेऊन तयार बाळा. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आली है सिंगल. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 33 धाब्यांची ही गरज आणि 33 धाब्यांचा पाठलाग करत असताना मैदानावरती पहिल्याच बॉल वरती आली आहे सिंगल. जीवन म्हणजे एक सेन्सिबल क्रिकेटर आहे. तुम्हाला 8.25 च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे प्रति षटका मागे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन योगेश अखेरीचा अंत. पहिला धक्का बसतोय. एक मिनिट मॅच थांबवायची आहे. चला 2 धाव्यांची पेनल्टी आहे.
आदरणीय प्रदीपजी राठोड साहेबांची नुकताच उपस्थिती लाभली आहे. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या वतीने आम्हाला 2 बॉल बॉक्स सौजन्य झालेत. विनंती असेल दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा या फलकावरती आहेत. 3 रन्स ऑन द बोर्ड. दोन धावांची पेनल्टी देखील आपण इम्प्लिमेंट केलेली आहे आणि येस विकेट सपतन फलंदाज बाद होतील. त्यांच्या टीम मध्ये होते. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना बाळा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 4. 2+2 पेनल्टीच्या 4. तुमच्या ओव्हर मध्ये 2 आलेत. क्या बात आहे. एक्सपिरियन्स दिसतोय. वाईट बॉल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच 5 या आकड्यावर 5 ऑन द बोर्ड. थोडस स्पीडअप करायचंय. भरपूर उशीर केला जातोय त्यामुळे स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. यावेळेस सिंगल ऍड होईल. आदरणीय नंदूदादा भोईर साहेबांना मी विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6. पाच आणि 2 7 रन आहेत. 7 रन आहेत भाऊ. 7 रन आहेत. बरोबर बोलतायत. 7 रन आहेत. 7 रन आहेत. बरोबर आहेत. 7 आहेत. 7 आहेत. 7 आहेत. ती पेनल्टी आपण इम्प्लिमेंट केली त्यामुळे थोडंसं हे झालं पण 6 धावा आहेत. येस ओव्हर झाली आहे. पेनल्टी इम्प्लिमेंट करून 6 असतील. हॅलो एक तर लक्ष द्या इथं बाहेरनं कोणी जर बोललं का वाईड आहे किंवा 1 रन जास्त आहे तर त्यांच्या मॅचला ते 2 रन मॅनेज केले जातील. कारण की प्रत्येक जण येतो इथे वेगवेगळा सांगतो. तर लक्षात ठेवा त्यांची मॅच जेव्हा लागेल त्यांना 2 रनची पेनल्टी दिली जाईल. चला आपण त्वरित मॅचच्या दिशेला वळतोय. 6 धावा या फलकावरती. जगदीश पाहायला मिळत आहेत. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील जगदीश. स्ट्रोक जबरदस्त. साहिलच्या बॅट मधून चौकार. क्या बात आहे. कमालीची कमालीची फलंदाजी. वरती 10. अजून एक दमदार स्ट्रोक होता साहिलच्या माध्यमातून मात्र रन्स मिळाले 1 आणि एका धावेच्या साथीने धावफलक 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
सिंगल आड होईल, फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा आपल्याला 12 पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्रोक तर चांगला होता साहिलच्या माध्यमातून. साहिल आक्रमक बॅटिंग करतोय. मला वाटतंय स्ट्रॅटेजीज अशी आखली गेली आहे की एक खेळाडू सिंगल डबल काढेल, दुसरा खेळाडू हा अटॅकिंग बॅटिंग करेल आणि अगदी आपल्याला तेच पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावर 13. जीवनने हा विचार केला मी डिफेन्सिव्ह खेळणार आहे, त्यामुळे हा बॉल चांगला होता, पण काही शक्य झालं नाहीये रन बनवणं. धावसंख्या फलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. जगदीश यांचं हे षटक देखील फार चांगले राहिले. पहिल्या षटकामध्ये 4+2 6, या षटकामध्ये 7, म्हणजे एकूण 13 धावा या फलकावरती आहेत. विजयासाठी अजून देखील 12 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. 12 बॉल आणि 20 धाब्यांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 13. आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील. साहिलच्या खेळीचा अंत. धक्का बसतोय. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल 13. विचार केला या षटकाचा तर या षटकाची सुरुवात देखील फार चांगली झाली आहे. फिल्डिंग एफर्टला जवाब. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. जग्गू ज्याने फिल्डिंग केली, किरण दादांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. नाही, कमालीची फिल्डिंग केली आहे. फक्त दिशा दाखवली आहे. यावेळेस देखील धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावर. मॅच मध्ये फार दूर स्थितीमध्ये आता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल 4 रनांची गरज असताना नागेशच्या बॅट मधून चौकार आला होता. तोच खेळाडू आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 15 धावा 15. 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 33 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे अजून देखील 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 18 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि 4 चौकार आलेला आहे, म्हणजे आता धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 19 धावा या फलकावरती. विजयासाठी 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. सहा बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 14 धावा चेस करणं बंधनकारक असणार आहे. गोपाल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. ज्यावेळेस सिंगल ऍड होईल. विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये हात कोणी टाकायचे नाहीये ही विनंती असेल. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. चौकार पाहायला मिळतोय. 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 9 हे समीकरण पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 9 धावा. 4 बॉल 9 धावा.
4 बॉल 9 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल मध्ये 5 आले. तो फुल टॉस बॉल जर मिस केला नसता कदाचित त्या बॉल वरती देखील चौकार आला असता आणि आता ही मॅच आपल्याला काटेकी टक्कर असणारी पाहायला मिळाली असती. यावेळेस देखील जबरदस्त आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल सीमा पार चौकार. तीन बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता या विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. हरकत नाहीये. 2 बॉल विजयासाठी आता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 4. मजा आली या मॅच मध्ये. जबरदस्त मुकाबला. या मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, दर्शकांचा पैसा वसूल असा मुकाबला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल मध्ये 18 धाब्यांची गरज होती. मात्र त्यानंतर आता 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 4 हे समीकरण असेल. 2 बॉल 4. सिंगल आली आता. 1 बॉल आणि 3. 1 बॉल आणि 3 चेंज. आता 1 बॉल 3. आता या मॅच मध्ये मजा येईल मित्रांनो. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीमध्ये आता बॅटिंग करावी लागेल. 1 चेंडू 3 धावा. काहीतरी कर मयूर बावा. केली तर फक्त आणि फक्त आता तुझी हवा. 1 बॉल 3 धावा आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. मात्र जीवनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली आहे.